सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 ऑक्टोबर 2025। ही तर संस्थात्मक हत्या, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा घणाघात। भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील दोषींनी तिचा छळ केला। जनतेच्या रक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी होती त्याने त्या निरागस मुलीवर अत्याचार केला। जेव्हा सत्ता गुन्हेगारांना पाठीशी उभी ठाकते तेव्हा त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा तरी कशी करणार। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात जी न्याय लढाई सुरू आहे त्यासोबत काँग्रेस पक्ष असल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले। राजकीय दबावामुळे डॉक्टर युवतीची आत्महत्या, आमदार शशिकांत शिंदे। राजकीय दबावामुळेच फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीने आत्महत्या केली असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचाही त्यांनी उल्लेख केला। फलटण येथील घटनेत डॉक्टर युवतीने होणाऱ्या अत्याचाराबाबत पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे ते म्हणाले। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांची रणजित निंबाळकर यांना क्लीन चिट। नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी रणजित निंबाळकर यांना क्लीन चिट देऊन टाकली आहे। आता मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत असणारा खासदार नेमका कोण हे जगाला सांगावे। तसेच छळ झालेल्या महिला डॉक्टरांचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा 2 महिन्यानंतर केलेला अर्ज याची उत्तरे द्यावी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांची दुर्दैवी आत्महत्या झाल्यानंतर असा जाहीर कार्यक्रम घेणे योग्य आहे का, नागरिकांचा सवाल। डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांची नावे घेतली आहेत त्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी येणे आणि त्यांनी स्टेजवर मिरवणे हे कितपत योग्य आहे। यांनी जनतेला गृहीत धरले आहे का? जनतेच्या भावनेशी यांना काही देणे घेणे आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहे। त्यामुळे जनतेने यापुढे योग्य विचार करणे आवश्यक आहे। जनतेला न्याय मिळणार नसेल आणि त्यांच्यावर अन्याय होणार असतील तर पोलीस स्टेशनची गरज काय, नागरिकांचा सवाल। नवीन पोलीस स्टेशन बनवत आहे पण त्यातील काम करणारे कायद्याला नुसरून काम करणार नसतील आणि दुसऱ्या कोणाच्या आदेशावर चालणार असतील तर इमारतींचा जनतेला उपयोग काय, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची राजपत्रित गट वैद्यकीय यांची मागणी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय गट संघटना सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा यांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच। जखीनवाडी तालुका कराड येथे युवकाचा खून। कराड तालुक्यातील जखीनवाडी नांदलापूर येथील वडार वस्ती येथे अप्पा बोडरे या 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला। सातारा जिल्ह्यातील पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यातून नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत। गुन्हेगारांवर त्यांचा कोणताही धाक नसल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत। सातारा वावदेर रेवंडे बसला अपघात। एसटी विभागाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला। सातारा ते वावदेर रेवंडे एसटी पलटी होता वाचली, त्यामुळे अनर्थ टळला। साताऱ्यावरून रेवंडे वावदेर येथे जाणाऱ्या एसटी बसला डबेवाडी गावानजीक अपघात झाला। अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता। या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही हे सुदैव। कराडमध्ये आंबेडकरवादी कार्यकर्त्याचे रस्त्यावरील खड्ड्यात यमाचा फोटो सहित बसून आंदोलन। कराड शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत शहरातील मुख्य रस्त्यांवर खोल खड्ड्यांमध्ये उतरून यमाच्या प्रतिमेचे पूजन करत नगरपालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला। यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, दत्तात्रय दुपटे, विजय काटरे, संजय कांबळे, विकास लोंढे, दत्तात्रय पवार, मल्हारी गुजले, आसिफ मुल्ला आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आटके तालुका कराड येथे सुमारे 25 एकर ऊसाला आग। आटके तालुका कराड येथे सुमारे 25 एकर ऊसाला आग लागली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या घटनेत जवळपास 50हून अधिक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।